नमस्कार मंडळी, तर पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत आहे आपल्या चॅनलवरती। आणि बरेच जण माझ्या पाठीमागे लागलेत सारखाच झालाय, कारण कुठं आहेस जयेश, आहेस तरी कुठं जयेश, व्हिडिओ का नाही येत, हेच मेसेज आणि हेच कुठं भेटला काय जो तो विचारताय। तर तेच सांगतोय की आधी पण बोललो होतो मी, एक छोटा शॉर्ट्स बनवला होता की डोल्याला वेल्डिंग लागल्यामुळे नाही यायला भेटला, जमला नाही, डोल्याचे भरपूर त्रास होत होता। तर तोच त्रास नंतर पुन्हा मी कामाला गेलो, त्यानंतर पुन्हा तोच त्रास सुरू झाला आणि आज पण मी डायरेक्टली दवाखान्यातूनच आलोय, डायरेक्ट इथं आलोय। आणि मी साईडला बघा काय झालं होतं, डोला भरपूर लाल होता, इथे मी दाखवलंय बघा, डायरेक्टली दवाखान्यातून आलोय। तर बरेच दिवस नाही ब्लॉग, त्याच्यामुळं प्रत्येकजण विचारत होतं, त्याच कारणाने आलो। आज बोलू काहीतरी करून बनवूया, पण व्लॉग शूट करायला काय वाटत नाही, जेव्हा एडिटिंगला असतो तेव्हा खूप त्रास असतो, डोलं दुखायचा सुद्धा, तर म्हणून मी काय जास्त शूट करत नव्हतो, पण आता शूट करतोय। आणि आजचा कार्यक्रम आहे आपल्या द्रोणागिरी मंदिरामध्ये। आज 5वी माला आहे, सर्वीकडे आज 5वी माला आहे नवरात्र उत्सवाची, पण आज द्रोणागिरी मंदिरावर 5वी माला असल्यामुळे एक प्रसाद रूपी नाश्ता चहा असा कार्यक्रम असतो, चहा नाश्त्याचा कार्यक्रम। त्यामध्ये प्रसादामध्ये काय काय आहे ते आपण आज तुम्हाला दाखवू, प्रसाद रूपी कोणी आपण ही सेवा केलेली आहे ते सुद्धा आपण या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवू। आणि तसंच आज साड्यांचा एक महाप्रसादाचा म्हणजे प्रसाद रूपी साड्या वाटप असतात, ज्या म्हणजे आपण सेल एक बोलतो त्या प्रकारे, पण हा सेल नसतो, एक आईचा प्रसाद असतो। ते प्रसाद म्हणून प्रत्येकजण ही साडी घेऊन जात असतो, ज्याला मिळेल ती साडी कशी मिळेल आणि कशी काय ती तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून समजेलच। तर मी दाखवण्याचा प्रयत्न नक्कीच करतोय, पण दर्शन घेऊ देवीचं आणि मग नाश्त्याचं काय काय आहे स्वरूप ते नक्कीच बघूया। चला जाऊया मंदिरात। बघा आपण पोहोचलो मंदिरात, आणि मंदिरात पहारेकरी हे सोहळा चालू झालेला आहे आणि तो नक्कीच आपण दाखवण्याचा प्रयत्न करू। मंदिरामध्ये गर्दी सुद्धा भरपूर झालेली आहे दर्शनासाठी, आणि या साईडला अभंग चालूच असते, हा 9 दिवस न थांबता कार्यक्रम चालू असतो, तो सुद्धा पूर्ण एक व्हिडिओ दाखवण्याचा प्रयत्न करीन। आणि या साईडला मंडळी अभिषेक आणि देणगीचा काउंटर आहे, या साईडला ज्याची इच्छा असते स्वइच्छेने देणगी काय अभिषेकासाठी आणि देणगी रूपी काहीतरी अर्पण करत असतो देवीला। आणि ते प्रत्येक जे सन्मानित जे लोक असतात, डॉक्टर वकील वगैरे किंवा गावातले प्रतिष्ठित अशा लोकांचा इथं सन्मान केला जातो, बरोबर। तर इथे आपल्या प्रत्येक व्यक्तीचा एक ज्येष्ठ सन्मान केला जातो, आपल्या मंदिरातर्फे हे कार्य रोज चालूच असते। मंदिरातनं बाहेर पडतात प्रसाद आपल्याला शिरा मिळत असतो। तर मंडळी मंदिरातनं आपण आईचं दर्शन घेऊन आलो, मंदिरातली जे काय पुरेशी माहिती तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न केलाय, आणि आता आपण जाऊया नाश्त्याकडे। तर हे बघा सचिन दादा, नमस्कार। तर दादा नेहमीच आपल्याला प्रसाद रूपी एक सेवा करत असतो सर्वांची, भाविकांची, काय सांगणार दादा? हे आपल्या द्रोणागिरी मातेची आज 5वी माळ आहे, आणि द्रोणागिरी मातेच्या कृपा आशीर्वादाने हा आपला दाऊद कुटुंब आणि थळी कुटुंब आणि करंज ग्रामस्थ मंडळाला मान मिळालेला आहे, आणि सर्वांच्या सहकार्याने ही परंपरा आपण पार पाडत असतो। आणि जेवढे भाविक दर्शनासाठी येतात पंचक्रोशीतून, ते सर्व तीर्थप्रसादाचा लाभ घेतात। नक्कीच सर्व मंडळी तुम्ही बघू शकता, हे बघा सर्व मंडळी येणारे भाविक सर्वजण प्रसादाचा लाभ घेत आहेत। जाऊया आपण प्रसाद काय बघूया। हे बघा प्रसादामध्ये शिरा आणि आहे साबुदाणा खिचडी, आणि या साईडला आहे चहा, आणि आपली मंडळी बघा सगळीजण सेवा करतात भाविकांची एक प्रसाद रूपाने।
तर हे बघा, जे सहकार्य असतो सचिन दादा तर करतच असतो, त्यांना सहकार्य लाभते ते आपल्या मन्या काकांचं, ते सुद्धा सर्व कार्याला साथ देत असतात. तशीच आपल्या या म्हणजे एक प्रसादाला सुद्धा त्यांची साथ लाभलेली आहे. आणि बाकीची सर्व मंडळी परिवार ते सुद्धा यामध्ये सर्व सामील आहेत. तर थली परिवार आणि डाऊर परिवार तर दोन्ही कुटुंबांनी मिळून हे कार्य ठेवलेलं आहे. तर खूप खूप आभार तुमचे. साईडला जोरदार काम चाललेलं आहे बघा. आता शिरा बघितला, आता साबुदाणा खिचडी सुद्धा बनत आहे बघा. ही सगळी मंडळी आपले आचार्य आहे. ही विनामूल्य आईची सेवा करत असते दरवर्षी बघा. सेवेकरी आता स्वतः सुद्धा प्रसादाचा लाभ घेत आहेत. बरोबर आहे, बरोबर आहे. साबुदाणा खिचडी आणि शिरा आपल्याला मिळणार आहे प्रसादामध्ये. हे बघा, हे शिरासाठी चाललाय. तर मंडळी, खालती या भोजनालयामध्ये आपल्या साड्यांचा काम चालू आहे लिलाव, आणि वरती साडी भरण्याचं काम चालू आहे. पॅकिंग करून व्यवस्थित साडी भरायला लागते, तो काम चालू आहे. आता घेऊन जायला लागेल मंडळी. जेव्हा जो कोणी देवीला अर्पण करत असतो साडी, तेव्हा ती खुल्ली करून देवीच्या अंगावर ठेवली जाते. त्यामुळे पुन्हा असं सर्व एकत्र आणून व्यवस्थित साड्या रचून त्यांना मग पॅकिंग पिशवीमध्ये भरले जाते. हे बघा, इकडं ताई एकटीच पॅकिंगचा काम करत आहे. पण छोटा छोटा काम म्हणजे काय आहे, आपल्या ब्लाऊज पीस आहेत वाटते ना, ब्लाऊज पीस ताई एकटीच पॅकिंग करत बसले. कारण असं टाकायला लागतात, या ग्रुपमधला त्या ग्रुपमधल्या या ग्रुपमधल्या, अशा सगळ्या वेगवेगळ्या प्रकारच्या सगळ्या वेगवेगळ्या प्रकारमधल्या साड्या एका टाकीत टाकायच्या. मग ते ज्याला भेटेल ती साडी भेटली जाते. वेगवेगळ्या व्हरायटीज, ज्याच्या नशिबात त्याला ती मिळेल. ती सुद्धा आलेली आहे. याच टाकीत आहे रहस्य, आणि या टाकीत असा जो ज्याचा लक असेल ती वस्तू त्याला भेटेल. टोकन वाटले, टोकन वाटप झालेलं आहे बघा. आणि भरपूर लाईन लागले आता. ही बघा, पाठीमाग बाहेर वेर सगळी लाईन लागले दंबर. आता इकडून इकडे आहे त्याचा काउंटर आहे, पेमेंट काउंटर इकडं आहे. आणि या साईडला साडी, इथून साडी घेतल्यानंतर या साईडला पेमेंट करायला जायचा. ती काय प्रोसिजर आहे, कशी प्रोसिजर आहे ते पुढं तुम्हाला बघायला भेटेलच. आता सुरुवात होईल तेव्हा बघूया. सुरुवात झाली, इथं टोकन जमा करायचा आणि इथे हात छुपा रुस्तम खेळ खेळायचा. एकच चला, ही साडी भेटली तर साडी घेऊन जायचं, तिथं काउंटरला पेमेंट करायचा, मग ती साडी आपल्याला मिळते. बघा, असाच कार्य, अशीच प्रोसिजर पुढं चालू राहील. प्रत्येक जण कोणला काय येईल, कोणता कलर येईल ते सांगू शकत नाही. ज्याचा लक असेल तसा त्याला भेटेल. मस्त आली, मस्त आली. भरपूर लाईन लागली बघा. आता इकडून अशी या साईडला पूर्ण लाईन, पेमेंट काउंटर काम सुरूच आहे. आजचा कलर आहे हिरवा, फेमस. आई 4 तास झाले या दोघी लाईनी नाहीत. परत लाईनीत जाशील ना. अंदाजा मस्त्या करतात बाई सगळी जण. थांबवली लाईन, थांबवली.
छान. काय ते नंतर बाहेर आल्यावर समजतंय. आजचा कलर आहे हिरवा, फेमस आहे आज कलर. काय हिरवा आहे, लक्की सांगलं ना आज. बाबूने चाललं आईसाठी. अण्णा काय बारकाने टाक्याने घुसवलेला. चला स्टॉक चेंज. बाबूदा हे बघ हातानं जाईल. कुंदन हाय हाय कुंदन आहे. छोटे पोरा येतात घरचे घेऊन त्यांना सुद्धा कुपन देतात जमा करा. नाही नाही तिकडे नाही कुपन. हे परत आली, परत नंबर लावला. नानी बंद थांबवली. हिरवा कलर हिरवाच आला कलर. दोन काढा दोन. पॅटर्न लागणार पराठे निर्धाला. तांबा पिंक कलर. वाव वाव वाव. लाईन मस्त. आजचा कलरच आहे. हे बघ हिरवा कलर एक नंबर. मस्त आलंय, मस्त आहे. वेगळी आली. जसा वेळ वाढते तशी तशी गर्दी वाढत चालली बघा. भरपूर लाईन लागलंय आणि इकडं पण भरपूर गर्दी. ब्लाऊज पीस बोललो, ब्लाऊज पीसला गर्दी झालंय. इकडं बघू शकता, जो तुम्हाला पाहिजे तो इथना चॉईस करून भेटेल. साडी फक्त चॉईस नाही मिळणार. बरोबर ना. हा साडी कशी ते लक वर आहे. हा काउंटर सुरू आहे. हा कसला काउंटर आहे सुरू काका? लहान मुलींच्या साड्या. लहान मुलींसाठी साड्या आहेत. त्या साड्या आहेत इथं छोट्या, त्या पण इथं मिळतात. आत्ताच बोललो मला काय गर्दी जाम वाढलंय, भरपूर गर्दी वाढलंय. पटापट टाक्या संपतात आणि पटापट भाई पब्लिक घेऊन चाललंय. बघा असं साड्या भरलेल्या आहेत. टाकीमध्ये भरायचं आणि पुन्हा तर टाकी तिकडं घेऊन जायची. हे बस त्याला बघायला चान्स आहे.
छान. गर्दी 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 गर्दी. हे बघ याला बायकोने पाठवलाय. एवढा राग असं आहे काय? म्हणून दोघांना घेऊन आलास काय? बघितलेली चल मी बघितलेली चल. तू नाही दिसत तू नाही दिसत. थांब ही पण आलंय. तू साडी घेतलीस की नाही? साडी घेतलीस? किती घेतलीस साडी तुम्ही? नाही ती बोलतच नाही काय. मस्त मस्त. हा अरे बापरे. हा मस्त मस्त. परत घे एक अजून एक. पिंक कलर भारी कलर. नाही बोलतोय डायरेक्ट डोका घाल. नवीन स्टॉक नवीन स्टॉक. पहिले पैसे जमा करा तिथे. आमचा बुवा आलेला आहे ओपनर. पडली ना? संपली आणि स्टॉक आजचा वर्ज कार्यक्रम संपला. थांबवण्यात आलेला आहे. आता 1 तास कार्यक्रम असतो. संध्याकाळी 5 वाजता सुरू होतो. 6-6:30 पर्यंत संपवतो. पण अजून या कार्यक्रमामध्ये आपण थोडंसं जाणून घेऊ आपल्या वरिष्ठांकडून. बघूया त्याबद्दल काय सांगतात. आपण जाणून घेऊया या कार्यक्रमाबद्दल आपल्या ज्येष्ठांकडून म्हणजे आपले सदस्यांकडून. तर काय सांगाल या कार्यक्रमाबद्दल? म्हणजे कार्यक्रम हा कसा सुरू होतो, साड्या कुठून येतात आणि हा आपण लिलाव बोलतो. प्रथम आपल्याला सर्वांना भाविकांना नवरात्राच्या शुभेच्छा. ही कार्यक्रमाची संकल्पना मला वाटते गेल्या 25 वर्षापासून चालू झालेली आहे. वर्षभरात ज्या देवीला चढवलेल्या साड्या असतात त्याची विक्री त्या येणाऱ्या वर्षी आपण करत असतो. दरवर्षी 5व्या आणि 7व्या मालेवर ही विक्री होत असते आणि अशी परंपरा आज आली आणि पुढे पण राहणार आहे. म्हणजे आपल्या या साड्या देवीला कोणी दान केलेले असतात, अर्पण केलेले असतात हां त्या भाविकांनी. तर त्या साड्या आपण सर्वांना प्रसाद रूपी देत असतो. हां
आणि मग या प्रसाद रूपी आपण देतो, म्हणजे काही जण बोलतात चॉईस पाहिजे साडी अशी, म्हणजे त्याच्यावर काय सांगा? या आपल्या प्लॅटफॉर्मवरनं एक मी आव्हान आणि विनंती करत आहे की ज्या मिळाल्या साड्या आहेत ना त्याला एक्सचेंज किंवा बदलून मिळणार नाही. आपल्या महिलांसाठी इथून एक मी या प्लॅटफॉर्मवरनं विनंती करते तर कृपया आता येणाऱ्या दिवसात तुम्ही असं करू नका. जी मिळाली ती मिळाली, ते नशिबाने मिळाली. एक देवीचा प्रसाद आहे आपल्याला मिळाला नशिबाने म्हणून. म्हणजे या आणि तुम्ही चॅनल हे कराल त्यांनी पण तुम्ही हे करा, म्हणजे ती पसरवा गोष्ट की याला चॉईस नाही, ते आपल्याला मिळालेले आहे ते आपण ऍक्सेप्ट करायची. देवीने दिलेली ती भेट आहे. हा, तेच सांगायचा प्रयत्न की ही साडी म्हणजे एक देवीचा प्रसाद आहे आणि प्रसाद समजूनच आपण ती घरी घेऊन जा. कोणता रिटर्न नाही, या आपण कुठे दुकानात आलेलो नाही, आपण देवीच्या देवळात आलोय. तर आजचा कार्यक्रम संपला. आता पुन्हा हा कार्यक्रम कधी होणार आहे? आता आमचे सेक्रेटरी अधिकृत आहेत ते त्याची जाहीर सूचना देतील. 7व्या माळेला आणि रविवार येतोय त्या रविवारी 7व्या माळीवर, म्हणजे येणाऱ्या रविवारी परवा हा साडीचा कार्यक्रम पुन्हा एकदा होईल. तर ज्यांना कोणा भेटला नसेल यायला, म्हणजे कोणाला यायला जमला नसेल या कोणाला माहित नसेल तर त्यांनी रविवारी नक्की या. आणि टायमिंग काय असेल? 4:30 म्हणजे 4 वाजता तुम्ही आलात तर तुम्हाला लाईन मध्ये लवकरात लवकर भेटेल. तर त्यासाठी तुम्ही लवकर या आणि रांगेत एक मिळेल ती आपल्या देवीचा प्रसाद घ्या. चला, द्रोणागिरी माते की जय, शीतला देवी माते की जय. चला तर मंडळी, हा ब्लॉग इथेच संपवतो आणि तर मंडळी हा ब्लॉग इथेच संपवतो आणि भेटू आपण पुढा नवीन ब्लॉग मध्ये. आणि तुम्ही साडी घेतली? अरे घेता साडी घे, आता तुला ड्रायव्हर घ्यावाला. तर मंडळी, आपण आजच्या ब्लॉग मध्ये तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न केला की आपल्या देवीवर देवळामध्ये 5व्या माळीवर प्रसादाचा लाभ असतो. प्रसाद, चहा, नाश्ता तो सुविधा असते. पुन्हा लिलाव असतो जो 5व्या माळीवरच साड्यांचा लिलाव केला जातो, तो सुद्धा एक देवीचा प्रसाद म्हणूनच असतो. तर अजून आपले कार्य चालूच आहेत, कारण अजून आपला नवरात्र काय संपलेलं नाही, त्यामध्ये अजून काय काय नवीन नवीन कार्य असतील ते तुम्हाला बघायला भेटतील. त्यासाठी नक्कीच आपल्या चॅनलवर सबस्क्राईब करून ठेवा. आणि पुढचा तुम्हाला साड्यांचा लिलाव कधी समजला नसेल तर रविवारी नक्की या 4 वाजता. चला, बाय बाय.